नमस्कार. येत्या 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. या जयंतीच्या दिवशी कोकण पदवीधर मतदारसंघाचं मतदान होत आहे आणि या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानं सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की निरंजन डावखरे हे एक आपल्यातलं तरुण व्यक्तिमत्व आहे. निरंजन डावखरे यांनी सातत्यानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेमध्ये आपल्या त्या ठिकाणी बोलण्यातून त्यांनी सातत्यानं या मतदारसंघातल्या युवकांचे, शेतकऱ्यांचे, बहुजन समाजाचे प्रश्न सातत्यानं मांडलेले आहेत आणि या कोकणातल्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं केलेला आहे. कोकणचा आपला हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर एकीकडे गुजरातचं टोक पालघर जिल्ह्याचं, तर पालघर, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, पलीकडच्या बाजूला गोव्याचं टोक, इतका विस्तीर्ण अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आहे. जवळपास आपण जर म्हटलं तर महाराष्ट्राचा 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा असलेला कोकणचा मतदारसंघ हा निरंजन डावखरे यांनी गेल्या 2 वेळा येथे विजय संपादन केलेला आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या परिसरामध्ये एकीकडे ग्रामीण भागामध्ये वाढलेली लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय, तर शहरांची, महापालिकांची लोकसंख्या, यामुळे निरंजन डावखरे आपल्याला प्रत्यक्षरित्या कदाचित भेटली नसतील, पण अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपल्याला, जनतेला सातत्यानं मदत करतायत. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांनी ठाण्यामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं काम, सर्वसामान्यांना केलेली मदत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या मार्गानं इथल्या शाळा चांगल्या व्हाव्यात, आधुनिक व्हाव्यात, डिजिटल व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेगवेगळ्या परिसरामध्ये विकास कामांच्यासाठी त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्यामुळे निरंजन डावखरे हे सर्वसामान्यांच्या, तरुणांच्या या आशा आकांक्षाचं ठिकाण झालेले आहेत. मी निश्चितपणानं त्यांना या विजयाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो, या उमेदवारीच्या निमित्तानं. आणि आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की 26 तारखेला होणारं आपलं जे मतदान आहे, या मतदानामध्ये आपण आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा आणि त्यांना आपलं पहिल्या पसंतीचं मतदान हे आपण त्यांना करावं, ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.